रत्नागिरी जिल्ह्यातील सडामिऱ्या गावातील श्री देव भैरी शिमगोत्सव सुरू झालेला आहे। या शिमगोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग घेतलेला आहे। आई धन्य नवरादेवी कमलादेवी महिमसोबा दृष्टी मागे पूर्व सत्ता राज सत्ता मूळ पुरुषाची जबानी चतुर्शिमेचा जबानी नाव उभी करून चतुर्शिमेची जबानी गावच्या जबानी नाव उभी करून तेव्हा ताराबादप्रमाणे आज होळी पौर्णिमा आहे। बाळ गोपाळा तुम्हाला घेऊन आपल्या देवाधिकांच्या नाती भेटीसाठी आता इथून बाहेर पडत आहे। त्याप्रमाणे तुम्ही खऱ्या समजून घेऊन बहिणी जोगेश्वरी अधिष्ठी मागे भराडी 7-5-12 खऱ्याचा आकार एक करून मढी इथल्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला आज अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांची परंपरा असणाऱ्या गोपाळ समाजाच्या वतीनं यावर्षी सुद्धा होळीचं आयोजन करण्यात आलं। मानाच्या 6 सदस्यांनी गोवऱ्या आणून नाथांच्या जयघोषात होळी पेटवलेली आहे। मानाच्या गोवऱ्या त्यांच्या कार्यात दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे या मंदिराची जी सेवा केली गोपाळ समाजानं मंदिर उभारण्यासाठी फार मोठं योगदान दिलं। आणि 700 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे मंदिर उभारणी झाली त्यावेळेस आमच्या समाजाचं योगदान इथं या मंदिराला देण्यात आलं। त्याच्यामुळं या पावनभूमीमध्ये या गावकऱ्यांनी पंचक्रोशीत लोकांनी सर्वांनी आमच्या कामाची पावती म्हणून एक परंपरागत जोपर्यंत गोपाळ समाज आहे तोपर्यंत आम्हाला ह्या होळीचा मान दिलेला आहे। गेली 500 वर्षापासून होळीचा मान असतो। प्रथम मान कैकडे समाज असतो, दुसरा मान हा होळीचा गोपाळ समाज असतो। या ठिकाणी गावामध्ये फक्त एकमेव होळी गोपाळ समाजाची या ठिकाणी केली। ते 6 मानकरी त्या ठिकाणी गवऱ्या घेऊन गावच्या वतीने दिलेल्या गवऱ्या या ठिकाणी दत्त मंदिरापाशी घेऊन येतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।